संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। अभिषेक मोठा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिषेक, आधी आपण बघतोय की त्या सगळ्या पोस्टर्सवर बॅनर्सवर फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो होते। प्रचंड टीका झाली सगळीकडनं आणि मग आता ते बॅनर्स बदलण्यात आले असं कळतंय। काय अपडेट्स द्याल? नक्कीच जेव्हा सकाळी आपण आलो तेव्हा आपण सकाळी व्हिज्युअल्स देखील दाखवलेत। व्हिज्युअल्सच्या माध्यमातून असंच दिसत होतं की कुठेतरी राजकीय बॅनरबाजी होते आहे का, मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल या तिघांचेही बॅनर्स वर फोटो आपण पाहिलेले होते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती विरोधकांकडनं होताना पाहायला मिळाली। एकूणच खेळाडूंचा सत्कार होत होता, क्रिकेटर्सचा सत्कार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। काल देखील या संदर्भात मोठ्या प्रमाणात समारंभ पार पडला आणि अशातच या सगळ्याचं राजकारण कुठंतरी सत्ताधारी करू पाहतायत अशा प्रकारचा आरोप जो आहे तो विरोधकांकडनं करण्यात आलेला होता। रोहित पवार असतील, विजय वडेट्टीवार असतील, या सगळ्यांकडनंच जे आरोप आहेत ते करण्यात आले। आणि आता जर पाहायचं तर जे बॅनर्स होते ते आता बदलवण्यात आलेले आहेत। बॅनर्स आता सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम 4 वाजता पार पडणार आहे आणि त्या सेंट्रल हॉलमध्ये काही बॅनर्स जे आहेत ते आता आपण जे दाखवले आहेत तेच बॅनर हे आता सेंट्रल हॉलमध्ये लागणार आहेत। त्यामुळे प्रामुख्यानं पाहायचं तर कुठेतरी जे हा सगळा मुद्दा आहे तो राजकीय पटलावर आपल्याला जाताना पाहायला मिळाला। एकूणच क्रिकेटर्सचं येणं कुठेतरी राजकीय रंगात वळतंय का असं देखील चित्र जे आहे ते पाहायला मिळालं आणि अशातच आता कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न जो आहे या सगळ्यातनं राज्य सरकार किंवा मग सत्ताधारी करताना आपल्याला दिसतात। निश्चितच अभिषेक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।